सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून घेतली, देवपूजा करून गणपतीची आरती केली. घरातल्या कामाला सुरुवात करत होते. पोरं पण उठून बसलेले. मग त्याला म्हटलं गाडी खेळत बसा तुम्ही, म्हणजे मला कामं आवरायला होईल. त्यात आज होता मंगळवार, तर मंगळवार बाजार असतो आमच्या इथं. तर बाजारातून आईने सगळं भाजीपाला घेऊन आल्या होत्या. शिवांसाठी कणीस घेऊन आल्या होत्या. शिवांशला कणीस खूप आवडतात. मग त्याच्यासाठी आधी कणीस काढून उकडवले. मग भाजीपाला सगळा निवडत बसली मी. मग भाजीपाला निवडून सगळं आवरेपर्यंत घरातलं सगळं, दुपारी भाजीपाला घेऊन आल्यावर घरातलं, मग सत्यनारायणाच्या पूजेला गेलो आणि मग गणपतीचा पण आशीर्वाद घेतला. पाया पडलो, थोडा वेळ बसलो, दूध प्यालो. पोरं पण खेळत होते चांगले, का त्याचे बाबा आहेत म्हणून ते. शिवांच्या बाबांनी गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आणली की बघतच राहू वाटतं. एवढी छान वाटत होती की मूर्ती लयच मन भरून आलं होतं. खूपच छान. बघितली तुम्ही किती छान दिसते. मग आम्ही दोघांनी मिळून फोटो काढले. गणपती पण खूप मोठे मोठे होते चांगले. शिवांशला विराजला एवढं आवडायला लागलेलं आवाज त्या वाजलेला ऐकून. खूपच छान फोटो बिटो काढले मग आम्ही चांगले छानपैकी तिथे. मग फोटो वगैरे काढून झाल्यावरती आम्ही सगळेजण निघालो. मग पुढे एक चांगली एकदम खूप छान आरस होती दहीहंडीची. ती दहीहंडीची एकदम रिअल वाटत होती आरस बघून. बघा किती छान वाटते ती. खरोखरचं पाणी एकदम मधून त्यातून पडत आहे. खूपच छान वाटलं ते आरस बघून. पोरांनाही खूप आवडली. मग दहीहंडीची आरस बघून झाल्यावरती त्यांना म्हटलं आता घरी जाऊया, जाता जाता काहीतरी खाऊयात. तर मग शिवांच्या पप्पांनी आम्हाला दाबेली खायला घेऊन गेले. मग आम्ही दाबेली खाल्ली आणि मग म्हटलं आता घरी जाऊया, लई उशीर झालेला आहे. तर मग व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. आवडला तर लाईक, कमेंट, शेअर करा नक्की. ओके, बाय.